आत्ताच योग आणि मेडिटेशन करून झालं, त्यामुळे म्हटलं चला परत एकदा तुम्हाला आठवण करून द्यावी. दररोज 1 तास योग आणि मेडिटेशन केल्याचे फायदे काय आहेत. नंबर 1, तुम्ही 7 तासाची झोप कंप्लीट करा किंवा 8 तासाची झोप कंप्लीट करा, तरी सुद्धा बॉडीमध्ये एक फटीग किंवा एक आळस थोडासा असतोच. त्यामुळे जेव्हा सकाळी उठून सगळ्यात पहिल्यांदा योगा करायला लागतो ना, तर तो आळस दूर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेश राहायला मदत मिळते. नंबर 2, जेव्हा आपण योगासन करत असतो ना, तर बहुतेक योगासनांमध्ये बॉडी स्ट्रेच करायला लागते, त्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते, आपली स्ट्रेंथ वाढते. योगा फक्त एखाद्या स्पेसिफिक आसनामध्ये तुम्हाला तुमचं शरीर बॅलन्स करायला नाही शिकवत, तर लाईफ बॅलन्स करायला पण शिकवतो. नंबर 3, जेव्हा आपण योगासन करत असतो ना, तेव्हा शरीराच्या बहुतेक सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचतो, रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, त्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसायला सुरुवात होते, तुमचा ब्लड फ्लो चांगला राहतो आणि आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होत असते. नंबर 4, जेव्हा आपण दररोज प्राणायाम करत असतो ना, तेव्हा एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करण्याची आपली पॉवर वाढते. का वाढते? कारण बघा, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरती विचार करत असतो ना, तेव्हा बरेचसे सूक्ष्म विचार, छोटे छोटे जे विचार असतात ना, ते त्याच्या आजूबाजूला येत असतात आणि ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत